नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 27 ऑगस्ट. तर उद्या आहे गणेश चतुर्थी आणि उद्या गणेश चतुर्थी म्हटल्यावर राज्यामध्ये जे आपला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला तर मिळणारच आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये नेमके हा पाऊस कोणत्या भागामध्ये आणि कुठे पडणार आहे याचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये जे आहे 27-28 म्हणजे पुढील 2 ते 3 दिवस राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. तर हा पाऊस नेमकी आता उद्या 27 ऑगस्ट तर उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाची हजेरी आपलं जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे, सगळीकडे पाऊस पडणार आहे. जाणून घेऊया याबद्दलचा सविस्तर हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आज आहे 26 ऑगस्ट आणि आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा आपल्याला मराठवाड्यातील काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये इतर भागामध्ये आपले जे आहे आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहील. तर आता उद्या दिनांक आहे 27 ऑगस्ट. तर उद्या आहे गणेश चतुर्थी आणि उद्या सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये आपलं जे आहे पावसाची जे या ठिकाणी पावसाला जे आहे सुरुवात उत्तर महाराष्ट्रापासून पावसाला सुरुवात होईल. तर उद्या सकाळच्या दरम्यान पालघर, इगतपुरी, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, मुंबई या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे पावसाची हजेरी पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला आपलं जे आहे दुपारपासून म्हणजे उद्या दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. उद्या दुपारच्या दरम्यान आपलं जे आहे आधी सुरुवातीला पाहूया आपण मराठवाड्यातील हवामान अंदाज. उद्या मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, बीड, माजलगाव, केज, जामखेड, तसेच जे आहे लातूर, अहमदपूर, परभणी, नांदेड, जितूर, लोणार. तर या परिसरामध्ये म्हणजे आपला मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, आता जे आहे विदर्भातील हवामान अंदाज जाणून घेऊया. तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान आणि उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याच्याला जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. त्यामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, तसेच जे आहे पुष्प, लोणार, चंद्रपूर आणि गोंदिया, वाशिम, अरवी, कोंडाली, उमरेड, मुकोना, करंजा, खामगाव, अक्कोट, अचलपूर, तसेच पुष्प, हिंगोली, उमरखेड या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान म्हणजे उद्याच्याला जे आहे दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो, खांद्याच्या परिसरातील हवामान अंदाज. आपलं जे आहे जळगाव, तसेच जे आहे धुळे, परोडा, सिक्री, शिरपूर, मालेगाव या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला दरम्यान म्हणजे उद्या दुपारच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आपल्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो, तसेच आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भाग, बारामती, इंदापूर, तसेच पंढरपूर, वडूज, विटा, कराड, सातारा, पुणे, जेजुरी, खेड आणि तसेच जे आहे बार्शी, तुळजापूर, धाराशिव या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सांगायचं झालं तर राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. उद्या दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यामधील संपूर्ण भागामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी राहील. त्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे चांगला पाऊस राहणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधील जे आपला राळेगण, कडा, जामखेड, तसेच जे आहे पाथर्डी, भगूर, घोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर, पैठण, गंगापूर या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान चांगला पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. तसेच मुंबईच्या भागामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे आणि कोकणपट्टीमध्ये सुद्धा जे आपलं जसं की कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा आपलं जे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. पण कोकणपट्टीमध्ये पावसाचा जोर हा कमी राहील, परंतु मराठवाड्यामध्ये आपलं जे पावसाचा जोर हा जास्त राहील. मराठवाड्यातील आपलं जे आहे तसे विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाची हजेरी जास्त राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये हा जो पाऊस आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. तसेच 28 तारखेला सुद्धा जे आपलं पावसाची शक्यता राहील. 29 तारखेला सुद्धा राज्यामध्ये पाऊस राहणार आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे जवळजवळ
30 तारखेपर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत आपलं जे आहे 30 ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपलं जे आहे 29 आणि 30 तारखेच्या दरम्यान आपला जो जळगावचा भाग आहे म्हणजे जळगाव जिल्हा, त्याच्या आसपास म्हणजे जळगाव, अमळनेर आणि परोडा हा जो भाग आहे म्हणजे चोपडा या परिसरामध्ये जे आपला भुसावळ, या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची जी आहे शक्यता या ठिकाणी 29-30 तारखेला जास्त राहील. आणि काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जसं की 29 तारखेला अमरावतीच्या जे आहे अमरावती भागामधील आर्वी, अचलपूर आणि जे आहे आष्टी, मोर्शी आणि जे आहे मोझारी हा जो परिसर आहे या भागामध्ये आपल्याला जे आहे 29 तारखेच्या दरम्यान अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, त्यातील जे तेथील जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांनी जे आहे शक्यतो जे आहे सतर्क राहावे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे 29 तारखेला आणि 30 तारखेच्या दरम्यान आणि 28 तारखेच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे. म्हणजे जसं की आता गेल्या काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली होती तसेच अतिवृष्टी होणार आहे. त्यामुळे तेथील जी अतिवृष्टी नेमकी कोणत्या भागामध्ये होईल याचा जे अंदाज आपण या ठिकाणी पाहूया. तर ही जी अतिवृष्टी होणार आहे 29 तारखेच्या दरम्यान आणि 28, 29 आणि 30 तारखेच्या दरम्यान जी अतिवृष्टी होणार आहे, ही अतिवृष्टी आपलं जे आहे 28 तारखेच्या दरम्यान जी अतिवृष्टी होईल ती विदर्भातील जे आपला विदर्भातील परिसरामध्ये म्हणजे जी अतिवृष्टी होणार आहे ती चंद्रपूर भागामध्ये राहील. चंद्रपूरच्या भागामध्ये तसेच जे आहे अमरावतीचा जो भाग आहे आर्वी, वर्धा आणि कोंडाली या परिसरामध्ये अतिवृष्टी होईल 28 तारखेच्या दरम्यान. आणि 29 तारखेच्या दरम्यान आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो नांदेडच्या परिसरामध्ये म्हणजे जे आहे हिंगोली, उमरखेड आणि तसेच जे आहे जो रुईचा परिसर आहे म्हणजे पुष्यपच्या उमरखेडच्या पुढे जे आहे किनवट आणि कप आणि रुई या परिसरामध्ये अतिवृष्टी होईल. कारण की गेल्या काही दिवसामध्ये जे आहे नांदेडमध्ये खूप मोठी अतिवृष्टी झाली होती आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे आहे नुकसान झाले होते आणि त्यामध्ये जे आहे आपलं जनावरांचे सुद्धा जे आहे नुकसान झाले होते. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आता 29 तारखेच्या दरम्यान त्याच भागामध्ये म्हणजे त्याच भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये जे आहे आर्वी, डिहाणी तसेच जे आहे कप आणि किनवट या परिसरामध्ये आपलं जे आहे अतिवृष्टीची शक्यता 29 तारखेदरम्यान पाहायला मिळेल. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान तरी फक्त मुसळधार पाऊस पडणार आहे. परंतु 28, 29 आणि 30 तारखेदरम्यान काही भागामध्ये विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यातील विदर्भालगतचा जो भाग आहे त्या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि शेतकऱ्यांना जे आहे सतर्क म्हणून हा अंदाज आपण या ठिकाणी दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आपण जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच राज्यामध्ये जे आपला अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आहे शक्यतो सतर्क राहावे. तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.